काय तुम्हाला उन्हात घेऊन आली मम्मी त्याच्यासाठी. अरे उन्हाचा जन्म झालाय तुझा. हो एकच हातात दे. एकच हात. ब्युटीफुल. सिस्टमॅटिक ठेवती मम्मीनी. रद्दी पेपर सुद्धा प्लास्टिक बॅग मध्ये घालून ठेवलेले आहेत. वाव, कोणी सांगितलं होतं तुला चिकट्यातून जायला? वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी आहे माझ्या मम्मीच्या घरी. कशासाठी आली आहे हे मी तुम्हाला सांगेलच पुढे. आणि आज माझी मावशीची मुलगी पण घरी येणार आहे. तर आज काय काय करते आहे, कशासाठी आली, हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या मम्मीची ॲक्टिंग पण खूप मस्त आहे, तुम्हाला दाखवेलच मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सांगितलं तो आणलाय नीट बघता येते का? त्या बॅगेत नाही. हा मना आणलेलं विसरला. मला कशाला म्हटलं फोटो पाठव? हा फोटो पाठव का म्हटलं? तुला केव्हा पाठव म्हणलो तुम्ही? 5:30 वाजता फोन झाला, त्या फोन मध्ये म्हणलं होतं फोटो पाठव. अरे लॅब मध्ये आई 5:30 वाजता फोन झाला, त्या फोन मध्ये म्हणलं होतं तुला फोटो पाठव. तू पाठवला किती वाजता? किती वाजता पाठवला तू? 7:15 हां मग त्यावेळेस काय असतं, निघायचं किती वाजता होतं? 7:45 निघणार होता. हां मग आवरायचं बिवरायचं नसतंय, घाई गडबड नसते बाकीची माझ्या मागं. म्हटलं होतं तू तुझं सगळं बाकीचं आवरून घे, मी तुला नंतर सांगते माझं काम झाल्यावर. हां तुला काय वाटतं लॅब मध्ये अरे झोपते तू 2.25 तास एक फोटो पाठवायला घेतले. अरे मी काम करत होते. हां माहिती किती काम असते येऊन बघते ते किती माहिती काम मला, जसं काय मला माहिती नसल्यासारखं असतं. 3 सांगितलं. वर्षाच्या बेबीचं ब्लड घेत होती. हम्म. कुठली घालू आता? तुझ्या जावयाची. एवढं मोठं नाही. तुझ्या जावयाची चप्पल. त्याच्या बाहेर काढतं गुलाबी नाही का? हा बाहेर काढलं. हा. काय तुम्हाला उन्हात घेऊन आली मम्मी त्याच्यासाठी. अरे उन्हाचा जन्म झालाय तुझा. हा उन्हातच झालाय ओली माहिती. हे ना आपण बघ मी काय केलं बी ते लाल पिरूच्या खाल्ले का? हा त्या नारळाच्या झाडात बिया फुरल्या होत्या, हा. त्याच वाहून आले. हे बघ ना लाल पिरूचे बघ, लाल कलर आहे त्यांचा. मम्मी भारी आहे ग. बघ इथे एक हे. आई शपथ, आता याला इथंच ठेवती का काय? नाही. मग खांडायचं, हा ते पिरू खांडायचं आणि ते नारळ नाही का गेला हा. तिथं लावायचं एक. नारळ गेला. ते एक नाही गेला का उबाळला का कुठला? त्या झाडाच्या पड्यालचा. तो मोठा. हा अगं ती येतय मम्मीवर. नाही, याच्या पड्याला नव्हतं का आळे मोकळं बघ. मोकळा आहे. अजून एक होता का? हा हे बघ इथे काढली, हे बघ कुंडी मी ठेवले ते बघ. अरे देवा. ते लाल पिरूची लाव एखादी आहे ना. हा हा हा. हे बघ, आळे बघ तिथे. एखादी नाही मग 1-2 लाव ना. हा. येऊ दे झाड घराच्या बाजूला. हे बघ, हे नाही का साधं फुलीचं हा. त्याच्यात आळे. इथं कुठला नारळ लावला होता ग? इथलं काकाने आणलेला. अच्छा. एक राहिले. 2 आणलं होतं का हा, दोन- काकाने? हा, 2 आणले होते. बरोबर. लाव मग तिथं एक लाव. हा तिथं लाव पेरूच. इथं लिंबूने आली बघ इथं. कुठं लिंबून आली? अगं हा लक्षच नाही माझं. तिथं पपईच्या झाडापाशी लिंबूने किती भारी. अयो देवा, आता तिला तिथंच राहू दे मम्मी. अरे पण काय दिवशी वावर जर वाढायचं म्हणजे लागेल ना काढायला. हा काय? हा बांधायला पण नाही ना ती मोठी. राहू दे हाय तोपर्यंत. हा वावर कशाला वाढायचंय? कधी काढी हे घर पाडलं, हे वावर एक करावं लागेल ना. हा करतील की ग साईडनी. हा नाही राहिली मोठी तरी काय नाही. हा. लोकांची वावरांनी झाडे. हा हे बघ किती लावले जो आंबा पार जळाला होता, ते आपाप फुटलाय, वाशव्याला आले. त्याला पाणी नाही काही नाही. आता कसं बरं येईन तो इथं मम्मी? शेवगा बघ ना. शेवगा बघ ना. शेंगा आहे त्याची. मोकर शेंगा आहे ते बघ, आल्यात की खायला. मम्मी मी ना युट्यूबला का कशाला व्हिडिओ बघितला होता. हा. ह्या कवळ्या शेंगा येतात ना बारीक गवारी सारख्या, हा हा हा
पातळ. हा हा. त्या लोक अशी गवारी सारख्या कट करून तिची भाजी करून हा, डायरेक्ट गवार खातो का तशी हा खातात. हा हा हा, पातळ ते काय वरण हा का कवळी शिरतो हा तशी तशी. हा हा हा, तसं तसं. हा. कवळी शेंगा असते. बर बघ हे बघ इथं पण कशाच तरी आळय. इथं हा भोपळ्याचा आळे इथे शेवगा लावणार आहे अजून एक. हा मग लाव शेव. अगं, अगं पण शेवगा लावलं ना मम्मी. हा मग तू आता हे आंब्याचं झाड लावलंय हे येणार नाही. ते नाही येऊ दे. आणि शेवग्यात शेवगा घुसल मग. घुसू दे घुसलं ते. मग ठीक आहे लाव. इथं लावायचा हा याच्यातच भोपळा लावायचा. चालेल चालेल. हिरगट लावायचा. हा हा भोपळा येईन आणि शेवगा इथं. तू शेवगा इकडं लावला तरी होईन ग. पुढं हे बघ पाणी इकडं. घालायला नाही रे. अरे घालायला पाणी हा नाही. हा इथं पाट्याला पाणी आलं तरी घालतो मी. बरं बरं ठीक आहे ठीक आता आहे. नजर जरी घास मोडलं तर पाईप लावला टाकीला तरी घालता येते. ठीक आहे चालतंय. बघ. तू काळी पडली तो व्हिडिओ टाकला होता ना मी. मला कमेंट आली. एका ताईने कमेंट केली आईची काळजी घे आईला सनस्क्रीन नेऊन दे लावायला ऊन जास्त आहे. हा का हम्म काय करायचं आता. काय करते आता माझी आई. मॉइश्चरायझर नीट लावलं तर नशीब नाही का. बाटल्याच्या बाटल्या आणून ठेवायच्या पोरींनी. आई जेव्हा पोरी येतीन तेव्हा त्या आरडतीन तेव्हाच लावी ती. अगे लावी ते ग कधीतरी आता नाही उन्हाळा लागलाय ना आता. अगं मग मी उन्हाळ्यात पण होतं ना लावायचं. इथंच निघलं होतं ना मोळाच्या माशा. इथं मांडणीला पिशवीत होती या. पिशवीत कशा झाल्या ग मम्मी. आणि तिच्यात काय झालं ती रांगोळी पप्पानी टाकली. हा मी गेली ती रांगोळी ठेवाय पिशवीत. हा ज्या पिशवीत रांगोळी ठेवायची होती त्याच्यात नाही त्याच्या शेजारच्या उठल्या चावल्या का पटापटाले पळाली जोरात. अगं बाई 2 चावल्या. 50 माशी होती 50-60. काय बोलते एवढ्या माशा झाल्या. हा संध्याकाळची मग हा. ते पिशवीत गरम पाणी आणून घेतलं तेव्हा ते मी इले. मोळ निघलं का हा मोळ नव्हतं. नव्हतं नुसत्या माशा होत्या. माशा काय त्या गांधीन माशा बाळा. गांधीन माशा. हा बारकाली. देवा गांधीन माशा चावलेल्या मम्मीला. हा. इथे ही मांडणी ठेवली आहे याच्यात रांगोळीच्या पिशवीत आतमध्ये माशा जाऊन बसल्या होत्या. गांधीन माशा. मम्मीला हाताला एक चावली एक कुठं चावली ग. एक कपडाला चावली होती. हा पण एवढं साप सुपत रे मम्मी. अरे नंतर केलंय साफसूप. हा काय मग अख्खं साफ केलं मारण्याच्या पुढं. हे भारी ठेवलंय ग ऑइल बिल पेट्रोल. हा. इकडे बघ काय माहिती? पप्पाचा साठा आहे भारी एमर्जन्सी. आपलं जुनं घर होतं तर हे सगळं आपल्याला कुठं ठेवायला लागायचं मम्मी. अगं बाई, आपलं काही सगळा घरात राडा पसारा होता. हे सगळं शेतीचं सामान गायचं कुठं ठेवायचं सांगा शेतकऱ्यांनी. आता हो आता सेपरेट शेड बनवलंय खुर्पी इळ सगळं घरात. काय म्हणून नाही लागत शेतकऱ्याला बाई. सगळं लागतं बाबा. हिरेच्या भूमी आहेतच. हा खताच्या. हा. अगं मम्मी ही जाळी याची आहे काय शेडची आहे का. हा. आपण ना असं मोठमोठं खांब लावून जाळी पण करू शकतो माहिती का गेटला. हीच जाळी अशी लावायची. पप्पा म्हणतो चव घालावं सांग. पप्पाला म्हणा तुम्ही ते गुडघ्याभर केलंय त्यांनी चवच घालवली की. नाही तर तुला सांगते जाळी त्याच्यापेक्षा भारी भारी जाळी होती. हा ते नाही ऐकत ते म्हणते ते नाही करायचं. करू आणि एवढी मोठी जाळी नाही लावायची. याच्या अर्धीच कट करून पण भेटन ना. भेटती बाई सगळं भेटती. आणि मी बघितलेलं आहे छान दिसते. हा ना मग सांग तू समजून. आपल्याला अशीच हे कसं लावलंय अशीच लावायची. हा. बघू ओली पप्पा काय ऐकणार आहे आपलं मम्मी. तर काय ग 2 असं हे आणले ना काय असे खांब. हा तसेच बाहेरून गेटच्या हो लावून हो मारलं तरी होते. हा मी तेच म्हणते. आणि याला जास्त पैसे नाही जायचे. आपण म्हणतो ना एक कांडी करून ते नाही का त्याला पैसे जाणार कारण आपल्याला ती गॅपवर एवढ्या गॅपवर लावायला लागणार अशी अशी अशी. तसे नाही लावायची बाळा. मग? माझं तसं नाही म्हणणं. मग माझं म्हणणे काय आहे आपल्यावर नाही का टेरेसला असे पाईप लावलेले. असे पाईप लावायची एवढ्या अंतरावर एवढं अंतर ठेवून पाईप जोडायचे म्हणजे उंच जाईल. हे सगळं करीत येत. हा ना हा बघू की. लगेच मला म्हणलं ना वरचं काम करायचंय का म्हणलं लगेच नाही ते नंतर बघू. बरं
लय भारी गेट बांधलं म्हणला. त्यालाच सांगू ओली. हा तो म्हणला लय भारी गेट बांधलं. हा का? हा बरं झालं म्हणा बाबा, नाही तर आम्हाला ते बारीकच वाटत होत. हा झालं. ते बघ ते बघ, पाणी का नाही पेत? मग ते माग काही नाही एवढे येतात. तिला मीठ टाकून चार ना काहीतरी. अरे मी ते टाकलं पाण्यात तरी नाही ते. हा काय? एवढ्या उन्हाचं. खायला साव दे ना वरून. हा हा हा. बाबा म्हणलं काय नाही. बर. हिरव्या खाणे पाणी असतं ना हिरव्या खाय. हा हा. गाईज इथे कांदे आहेत बघा, आमचे घरचे कांदे. या कांद्यांमुळं पण विंचू आला असेल त्या दिवशी घरात. रे बाबा. बर अरे बाबडे कांद्याने तिकडं कांदे. बर कांदे पुढे कधी मला सापडत नाही तेवढं कांदे. बर. कांद्याची बी. गाईच कांद्याचे बी. कांदे लावायचे पुढच्या वर्षीची तयारी चालू झाली. कांद्याची बी वाळवती मम्मी. ही ॲक्च्युली कांद्याची फुलं आहेत. ओके. आणि ह्या फुलांच्या आतमध्ये ब्लॅक कलरचे सीड्स असतात, बिया असतात. वाळवल्यानंतर निघतात त्या. वाळवून ठेवायचं, कुटून वगैरे ठेवती मम्मी. तर ह्याच्यातून बिया काढून ठेवायच्या. झाले का? संपलं? संपलं का ग? संपलं? झाले का ते हे फुलं तोडून? आहेत होय. मागे ठेवलं का आल्या घेतलं. बरोबर. तेवढं त्यात हा हा हा. जावयाला एक एक तास आंघोळीला लागतो बाई, काय करू आता मी. टॉवेल वाळला, आमच्या दोघांचा टॉवेल आहे, सेपरेट टॉवेल आहे आमचा, आमच्या मम्मीच्या घरी. झाली का? तू झोपले होता ना रे बोके? मग होय, टॉवेल ठेवू का इथं? हा ठेवते. झोप की रे. तुला नाही, तुला नाही. गाईज आंघोळ करून आलेली आहे. ड्रेसवरून भांडत होतो माझा नवरा. ड्रेस घ्या म्हटलं होतं, ड्रेस, कारण आमचं इकडे यायचं लाखनगावला अचानक ठरलेलं आहे. आमचा काहीच प्लॅन नव्हता लाखनगावला यायचा. मला ना एक व्हिडिओ शूट करायचा आहे प्रमोशनचा, आणि त्याच्यासाठी मला पाहिजे मम्मी त्या व्हिडिओमध्ये. तर मग पेमेंट पण चांगला होता. म्हटलं चल जाऊ देत, कारण आम्ही पुढच्या आठवड्यात पण येणार आहे. आमच्या गावची यात्रा आहे, तर माझी बहीण वगैरे असू आम्ही इथे. बहिणीचं नक्की नाही, बघू काय म्हणते. पण मग पुढच्या रविवारी पण यायचं, ह्या रविवारी पण यायचं. तर माझं नको होत होतं, बट काम आहे, करावंच लागणार. तर कामानिमित्त आलेलो आहे आम्ही इथे. आता व्हिडिओ शूट करायचा आहे, आणि माझी आई मला कुठं घेऊन जाते तुम्हाला दाखवते. चला. द्राक्ष खाऊ, द्राक्ष. अगं लय गार असतील ग. काढून ठेव बाहेर. मी खाते, धुवून खाऊ. आता पुसून खाते बाबा. तू म्हणतीच चांगलं आहे तर. आ नको, त्यांना फळं देऊ नको. तळलेले पापड दे तुझ्या डब्यातले, आहे ना? हो बरोबर. चांगले आहेत का रे द्राक्ष? खाऊन बघ. खरंच गोड आहे मम्मी. अगं खरंच गोड आहेत. बरं, थोड्या वेळाने खाते, आता गार आहेत ना. हा हा. बाई उठते ग, डोळा लागला होता, करते स्वयंपाक. काकू म्हण. अरे बाळा, घरातली कामं, शेतातली कामं, लई त्रास होतो रे गुडघ्याला. मम्मी काय झालं ग? तुझे गुडघे दुखतात आहे का? नाही दुखते.
नवरा माझा नवसाचा आला, नवरा माझा नवसाचा, नवरा माझा नवसाचा, नवरा माझा नवसाचा, नवरा माझा नवसाचा. दे. बाबू काय काय घेऊन आलायस? वडापाव आणला ना? मम्मी मला म्हणली होती आधीला फोन करून सांग वडापाव आण. बर, मी फोन न करता वडापाव आलेला आहे. चिकन 65 आणला का? बरं बरं गाईज, आजचा बेत आहे बिर्याणी आणि चिकन 65. माझ्या मम्मीला आवडतं दोन्ही पण, आधीला पण आवडतं, ऋतूला पण आवडतं, सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना. वाजले दुपारचे 2. आता आमचं हे बेत आहे संध्याकाळ रात्रीसाठी, तर बनवायला सुरुवात करणार थोड्या वेळाने. आत्ताच प्रमोशनचा व्हिडिओ शूट करून झाला आहे, आधी जाऊन आला मार्केटमध्ये. आणि आता आमचे साहेब खाणार वडापाव. मी नाही खाणार, मला नाही आवडत तेलकट. आणि ऋतूला पण खूप आवडतं, तर ऋतू पण वडापावच खाईल. माझी मावशीची मुलगी पण येणार आहे घरी, बघू कधी येते पूनम दीदी. माझ्या मम्मीने असली भारी ॲक्टिंग केली गाईस, काय सांगू मी तुम्हाला. एक नंबर, गुडघा दुखायची ॲक्टिंग करायची होती तिला, एक नंबर ॲक्टिंग केली मम्मीने. ऋतू जागा आहे तू? दाजीने वडापाव आणलाय, खातो का लगेच? हा, आता खातो? नको का रे? मग झोप, उठले हो खा. हा हा. मम्मी एवढं सगळं इतकं मस्त सिस्टमॅटिक ठेवती. मम्मीनी रद्दी पेपर सुद्धा प्लास्टिक बॅग मध्ये घालून ठेवलेले आहेत. वाव, माझी आई. काय पेपर आणायलाच आले रे, आलेच. एक बास ना एवढा. माझ्या नावाने मेसेज कर. आई शपथ, नाही मला नको. हे किती भारी कोण आणलाय. बटरस्कॉच आहे, मला नाही आवडत बटरस्कॉच. मोठा कोण घेऊन आलेत. आणि मम्मीला आहा, पप्पा मम्मीसाठी आईस्क्रीम घेऊन आलेत. आता काय खरं नाही. हा घे ग. ए हा, एकच हातात दे. एकच हात. ब्युटीफुल. डॅडी आता काय करायचं? आणि आता ब्युटीफुल म्हणतात ते. आता काय करायचं मम्मी? काय करू नाही. वाव, कसला भारी वास येतोय मम्मी. एक नंबर. डॅडीने आणली आहे आईस्क्रीम. मम्मीने पप्पाला विचारलं लग्नात गोड गोड खाल्लं का? नाही नाही, गुलाबजामुन नव्हते, आमरस पिलं 2 वाट्या. पप्पाला शुगर आहे. पप्पा सगळ्यात जास्त हाय डोसचा इन्सुलिन घेतात. पप्पा काय पितात? आमरस पितात. काय पेले पप्पा? आमरस पेले. 2च? शुगर आहे तुम्हाला. 2 वाट्या म्हणतात, लय नाही पिलं म्हणतात. आता काय करायचं देवा? बाई 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 बाई, आधी 2च पिलो, लय नाही पिलो. आता काय करती? बघा मम्मीचं किती, पप्पाचं मम्मीवर किती प्रेम आहे. आईस्क्रीम घेऊन आले. बरं, आईस्क्रीम कशी दिली माहितीये का? आधी आपण कसं फुल देतो गुलाबाचं, तसं ब्युटीफुल म्हटले आणि तिला. उठले का? मी व्हिडिओ मोबाईल काढतच उठत असते. मी भारी, तू कशी आहे? सुट्टी, संडे आज. मी मस्त.
तुम्ही कसे आहेत वहिनी? तुम्ही हो आम्ही पण छान तुम्ही छान आहे का तुम्ही? हो आम्ही छान आहे काका बरे आहेत का? काकाने ऐकलं नाही. तुमच्या बाबूराव येतच नाही तेव्हा आम्ही काय करायचं आजी बाबा नमस्कार कापे गोड आहे का? चोरून आणला त्यांनी अरे देवा, रोडे मामाच्या ती बंगला आहे तिथून ना. अयो जीजू, मी रात्री बस माझ्यासाठी काही काढायला घराच्या बाहेर पडत नाही, पण माझी बहीण आली त्याच्यामुळं मला बाहेर यावं लागलं उन्हात काम करायला. आता काय करू? तुझ्यामुळे यायला लागले मी, माझ्यासाठी येत नाही माहिती का? नको येऊ, माझ्यासाठी यायलाच लागल तुला. तुला पहिल्यापासूनच माहिती. बाई काम करा हो तुम्ही, तुमचं काम करा, राहू द्या ते काम कर तू तुझं. पपई नाहीये. तिथं काहीतरी वेगळं असते. हा हा तेच की. ए आऊ! हा शिवगा आहे का नाही पाच झाल्या पाच झाल्या. माझ्या हाताची एवढे ओय हे बघा हे वरच्या बघा काढा ही पण इकडची पण हे घ्या. कुठे घालू? ही पण वरती. नाही आता राहू द्या त्यालाच होती. हा ती पूनम तू झालंय ना यांना लागतील की मुंबईला जाताना तेच म्हणते राहून द्या. तुम्हाला मुंबईला जाताना लागतील ना. हो हो कधी जाणार आहे तुम्ही? शनिवारी हा मग राहू द्या, मोठे होतील तोपर्यंत. लागतील तुम्हाला. तोपर्यंत पाणी परत घसर आले का टाकते तिची मावशी तिच्या बहिणीला कोकला काढून दिलं. हा मला नाही दिलं. हा काय पाहिजे तुम्हाला काय वाटतं आईचा जीव काय येडा असतो पण अगं पण नाही तसं नाही म्हणायचं मला. तुम्ही दोघी जीव लावतो ते नाही म्हणत, पण नंतर मग तुमच्या सुनांना नाही भेटल्यावर पण बोलसा ना आम्हाला. सुनांना तर द्यायलाच पाहिजे मग एकच सून आहे आणि मी मागे मुंबईवाला व्हिडिओ बनवला होता ना, मला कमेंट आलेली तुझी वहिनी किती छान आहे. सगळे जण मेसेज हो ना. माझी सासूबाई पण हा आम्ही ना काही बोलत असू ना, व्हिडिओ चालू असतो माझा, तिला कळत नाही बरं का, काहीतरी बोलते टॉन्ट मारते दुसऱ्यांना मला तर मारतेच, दुसऱ्यांना मारते. मग अयो तोंडाला हातलेलं अगं ते डिलीट कर. त्यांच्यावर आली पार. ते बघ हाय राहत मध्ये गप. हे बघ आहेत तसं आहेत मी त्याच्या खाली बाई तिला अजून पाहिजे ग. हो हो दोन न्यावायचे दोन सुकू आपण काय रे, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय असं 10-15 फूटचे आहेत का? कळतच नाही हे दोघं आम्ही येडेच. उठून आला मी तोडतो कशाला काठी पाहिजे. रे बा मी म्हणलं होतं नाही जमणार खालच्या जेवली नाहीतर काय पाखरे एवढं चिपू खाऊन टाकते तिकडे झाड
मग मम्मी कवळेच तोडती कधी कधी. घरी कुठं खातोय रे घरी अगं कवळे तोडायला. अगं आम्हाला दिले होते ना त्याचा पिकले तरी चिक लागत होता ग. त्यासाठी जीव काढली ती तेव्हा ते कवळच दिलं. पुढे काढणारच नाही अगं हो तो चुकला पर पिकून. तिला काही देत नको जाऊ आता. नाही द्यायचं नाही. देऊन पण नाव ठेवी तुला. अगं ते पिकले तरी त्याच्यात चिक लागत होता. आरतीच मला म्हंटली. आवडतात आमच्या दोघींना. हा हो हो. आणि नाही आवडत विकतची चिक्कू. नाही 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 घरचे छान लागतात. हे बघ दीदी हा छान पिकणार. हा माहिती. खायचंय ते बघ की. ठेवून जा वाटलं तर अजून. गाईज हे आमचं दुसरं चिक्कूचं झाड आहे. हे जुनं आहे आमच्या जुन्या घरासमोरचं आणि त्याच्या इथे एक बाजूला होतं ते तर गेलं, तोडलं त्याला. खूप गर्दी झाली होती घरासमोर म्हणून. हे ओल्ड आहे चिक्कूचं झाड आणि याला खूप जास्त चिक्कू आहे बघा. दिसत पण असतील तुम्हाला. आणि तेवाला आहे ते तिकडे नवीनवालं झाड आहे ते. कधी हा काय ए बास ना बास की खावरी आहे. हा, ते काय बस ए मम्मी बास ग. या कैऱ्या गोड आहेत. नाही ग खूप आंबट आहेत. खूप जास्त आंबट आहेत. न्यायचं का तुला? ही जळे. अरे अख्खं झाड हा ते नको. अख्ख्या पडल्यात बघ अख्खं झाड हे झालं. ही जाळ्यात नको उन्हात. ही जळे. नाही ग नाही खाणार मी. बघते फक्त. हा मला माझ्यात ताकद नाही भाई आंबट बघ अजिबातच. नाही केला तो दरवाजा. ते दरवाजा कामातून गेला मग तो बंद केला. अगं हे अजून बरं आहे मम्मी. हा? हे मधलं घर बरं दिसतंय अजून. ती कवडं आपली गेल्यात का गेल्या ती उडाली काही उठून म्हणून ते चल काय घरात जाऊ किती वहिनीला बघायचं होतं ग. दिसतच नाही काही. त्यांनी दरवाजा लावलाय ना तिथं. चला. चल ना खरं. कोणी सांगितलं होतं तुला चिकट्यातून जायला? हा तुझ्याचमुळे झालंय. तुला बघता नाही आलं का? त्यात उन्हाळा आहे असलं बेकार ते चुरचुर चुरचुर करतं माहितीये. त्या उन्हाने डोकं असं धरलंय सकाळपासून. हा ना आणि हिला काम नाही बघ. बघ की उन्हात नुसती नाच होती. काय पडून पार आम्ही. हा ना स्वतः पडलीच. गेल्या परत उजेड बसन इकून ये काय कर घ्या तिकडं मुंग्या बिंग्या चावते निकून ये उजून म्हणशील मावशी मारा मुंग्या चावते. खरं नाही. थोडा मुगाच्या शेंगा. थोडा मग तिला होती ना आणि संध्याकाळी आपल्याला उकड्या आजीला उकड्या होती खाय आवडायच्या तर खाऊ दे. बरं बाई. बरं का बा कुकरला लावायच्या आणि मीठ टाकून कुकरला. तसं जावयांवर जरा जास्त जीव आहे का? हा बाई मग मग जीव बाई. लय जीव. आमच्या दोघांचे भांडण झालं ना मला म्हणती तूच आगावी. ते सगळेच म्हणतात. हा तिकडे बी तसे हा तर काय जावई लय गुणाची. गुणाची. अरे बाळा काय तसं नसतं. कसं असतं मग? जावयांना ठेवलं तर लेकी खुश. नाही हा. तुम्हालाच नाव ठेवायला पाहिजे आम्हाला. त्यांना नाव ठेवून भागन का बर मग. खरं आहे तुझं. तुझंच खरं आहे बाई. हा ना. गाईज आम्ही एवढ्या शेंगा तोडल्यात. मुगाच्या शेंगा. इकडं बघा काम. मॅच बघू बघू चाललंय. तर गाईज दीदी आणि ते गेलेले आहेत शिंगव्याला आणि तिथून दीदी जाणार पुण्याला. तर मम्मीने इतकं तापवलंय ना उन्हात आम्हाला. मला तर आता काही सुचना झालंय. काम करायची तुला शेती करावं लागेल काय. बघा आता उन्हात कामं करायला शेती करायला लागल पुन्हा एखाद्या दिवशी म्हणतीये. बघा आता ऐका काही खरं नाही माझं. माझी बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता मी करतेय चिकन 65 मम्मीच्या आवडीचे. दोघं खाली बसा आता खा.
आणि झालेली आहे आणि 65 सुद्धा झालेले आहेत. कसं झालंय ग? एक नंबर. एक नंबर का? हा, माझ्या मम्मीला लय आवडतं असं है ना बोक्या? कसं झालंय रे? छान झालं. थँक्यू थँक्यू. एक नंबर लागते हा का? खाल्ली तर. बर. हा आम्हाला माहितीये कारण की आमच्याकडे मूग उडीद हा हे पिकत आहे. हो का? हा आपण पहिल्यांदा केलं ना ते पण आधी म्हणला म्हणून मम्मी ना. नाही माझ्या डोक्यात होतं हा तिथे तुरीच्या शेंगाऱ्या उकडता आल्या हा, हा. म्हणून म्हणलं हे उकडून बघा छान लागते. मस्त लागली मम्मी. गाईज मम्मीनी ना मुगाच्या शेंगा उकडल्या ते घरच्या. बाहेर काढून ठेवायला पण ठेवलं. हा नाहीतर त्या हे होऊन जातील ना. ठेव. मम्मीनी मुगाच्या शेंगा उकडल्यात घरच्या मुगाच्या आणि आम्ही याच्या आधी कधीच खाल्ले नाही. मम्मीने पहिल्यांदाच उकडल्यात. एवढ्या मस्त लागल्या. मम्मीने आली शेंग सोडली तिला म्हटलं तू खा. मला म्हटलं धर खा. बळेच तोंडात टाकले माझ्या. इतकं मस्त लागलं ना काय सांगू मी तुम्हाला. एक नंबर मम्मी. आ काय म्हणतो? खायचं का? बरं बरं खायचं त्याला. बघ की आता अजून मोठं घ्यायला लागतंय तुला फ्रीज. हा लय भारी लागते तर. अरे खरंच मस्त लागतं. आमच्याकडे नाही रे कधी. असू दे बरं. आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे. मम्मीने खाल्ली आहे बिर्याणी 65 चिकनचे. मम्मीला खूप आवडले. मम्मीचं फेवरेट आहे ते म्हणूनच बनवलं. तर ऋतूला पण खूप आवडतं. दोघं खूप आवडीने खातात आणि मला तेवढंच खूप छान बनवता येतं. बाकी नॉर्मल जेवण नाही इतकं छान बनवत. मम्मी छान बनवते. तर मग आत्ताच जेवण झालेलं आहे. आता थोडंसं चालते बाहेर कारण इतकं खाल्लं आहे मी काय 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 इथे. नुसती खातच असते मी दिवसभरात. पेरू द्राक्ष मम्मीने त्या उकडलेल्या मुगाच्या शेंगा परत चहा टोस्ट खाल्ली. अजून काय खाल्लं रे? वडापाव खाल्ला. बरंच काय 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 सकाळी भाज्या चपाती भाकरी एवढं काय काय खाल्लेलं आहे आजच्या दिवसात. आणि पार पूर्ण पोट असं टम भरलंय. आणि कुणाला वाटतं मी बारीक झाली आहे. म्हणजे मला कमेंट येतात तू बारीक झाली. नाही झाले मी बारीक. 1 किलो वजन वाढलंय माझं आणि मी बारीक दिसते सगळ्यांना. ओ माय गॉड. छान वाटतंय बारीक झाली आहे हे ऐकून. पण मला वाईट वाटते कारण मी वजन करते. 1 किलो वजन जास्त दिसतंय माझं तसं 46 असतं. 47 दिसते. सो गाईज आता ब्लॉग एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. उद्या जायचं आहे परत पुण्याला. तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.